वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. भक्तियोगानंतर आता पुढचा अध्याय आपला आहे 13वा, क्षेत्रज्ञ योग असा अध्याय आहे. म्हणजे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञांची माहिती याच्यामध्ये भगवंत करून देत आहेत. तर ते काय आहे ते आता प्रत्येक श्लोकात येईल, म्हणून मी आता काही सांगत नाही. प्रत्येक श्लोकामध्ये ते वर्णन आहे. तर पहिला श्लोक आहे त्याचा. श्री भगवान उवाच इदं शरीरं कौन्तेय क्षेत्रमित्यभिधीयते एतद्यो वेत्ति तं प्राहुः क्षेत्रज्ञ इति तद्विदः. हे क्षेत्र आणि क्षेत्र दोन्हीचा अर्थ भगवंताने या ठिकाणी स्पष्ट केला आहे. ते म्हणतात इदम शरीरम, हे जे शरीर आहे ते एक शरीर म्हणजे क्षेत्र आहे. आणि क्षेत्रज्ञ हा त्याचा मालक आहे, म्हणजे आत्मा आहे. पहिल्या श्लोकात स्पष्ट करून टाकलेलं आहे. आता क्षेत्र म्हणजे एका अर्थाने शेती आपण म्हणतो. आता शेतीमध्ये जमीन असते, शेतकरी तिथे मशागत करतो, सगळे बीज पेरतो आणि त्यातनं फळ येतं. धान्य आल्यानंतर फळ मिळतात. तसं मग या शरीररूपी शेतामध्ये कर्माचं बीज पेरायचं आहे. आणि कर्माला फळ येतातच. जशी कर्म तशी फळ, जसं बीज तसं फळ. असं एक रूपक गृहीत धरून या ठिकाणी भगवंत पुष्कळ वर्णन करतायत. ठीक आहे, पुढच्या श्लोकामध्ये क्षेत्रज्ञं चापि मां विद्धि सर्वक्षेत्रेषु भारत क्षेत्रज्ञयोर्ज्ञानं यत्तज्ज्ञानं मतं मम. आता या ठिकाणी भगवंत सांगतायत या की सगळ्या क्षेत्रातला जो क्षेत्रज्ञ आहे तो खरं म्हणजे आत्मा आहे. पण भगवंत मीच आहे तो, हे तू जाण. क्षेत्रज्ञ म्हणजे जाणणारा, ज्ञ म्हणजे जाणणे अशा अर्थाने. म्हणून क्षेत्रातला जाणणारा, कारण भगवंतांनीच ते क्षेत्र निर्माण केलं, ते भगवंताला सगळं ज्ञान आहेच. म्हणून क्षेत्रज्ञ हा मी आहे असं तू जाण. आणि क्षेत्र हे सगळं शरीर आहे हे तू जाण. आणि क्षेत्रज्ञाचं सगळं ज्ञान हेच खरं ज्ञान आहे असं ते म्हणतात. म्हणजे मग कसं आहे ते प्रकृती आणि पुरुष असं म्हणता येईल. हे तत्वता जाणणं हे खरं ज्ञान आहे. इतर ठिकाणी ते म्हणले बाकीचं अज्ञान आहे म्हणून, पण ते या ठिकाणी म्हटलेलं नाही. पण त्या ठिकाणी त्याला ज्ञान म्हटलेलं आहे. क्षेत्रज्ञ संदर्भातलं सगळं ज्ञान हे खरं ज्ञान आहे. आणि ते खरं ज्ञान आता या संबंध अध्यायामध्ये भगवंतांनी या ठिकाणी दिलेलं आहे. पुढचाही श्लोक बघूया आपण, काय हरकत नाही. तत्क्षेत्रम यच्च यादृक्ष यद्विकारी यतश्च यत् त्याचयो यत प्रभावश्च तत्समासेन मे शृणु. त्यामुळे माझ्याकडून ऐक आता तू सगळं. भगवंत म्हणतात की हे सगळं माझ्याकडून तपशीलवार ऐक. हे जे क्षेत्र आहे ते कसं आहे, क्षेत्र आहे जसं आहे तसं आहे ते आहे. ते निरनिराळ्या विकारांनी युक्त आहे. आणि ज्या कारणामुळे ते झालंय तसंच जो क्षेत्रज्ञ आहे की ज्याच्या प्रभावाने हे क्षेत्र युक्त आहे, हे सगळं तू माझ्याकडून समजून घे. या सगळ्याचा खुलासा पुढे भगवंत टप्प्याटप्प्याने या अध्यायामध्ये करणार आहेत. की क्षेत्र आहे ते विकारांनी युक्त आहे, मग बदलत आहे सारखं, परिवर्तनशील आहे आणि नष्ट होणार पण आहे. पण ज्याच्यामुळे निर्माण झालाय तो क्षेत्रज्ञ आहे. क्षेत्रज्ञामुळे क्षेत्राला आहे अर्थ. मग तो कसा प्रभावाने युक्त आहे हे सगळं तपशील हे प्रत्येक श्लोकात भगवंत थोडा थोडा खुलासा करतात. हे आणखीन असा तपशील आहे, तसा तपशील आहे, आणि तो सगळा माझ्याकडून समजून घे असं भगवंत म्हणतायत. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचा विचार चाललेला आहे. त्या भगवंत आणखीन त्याचा खुलासा करतायत. 4था श्लोक आहे. ऋषिभिर्बहुधा गीतम छंदोभिर्विविधैः पृथक् ब्रह्मसूत्रपदश्चैव हेतुमद्भिर्विनिश्चितैः. ते म्हणते हे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ हे जे तत्व आहे सगळं हे ऋषींनी पुष्कळ प्रकाराने सांगितलं मागे. हे नवीन याच्यातला भाग नाही, ऑलरेडी सांगितलेलं असं ते म्हणतात. नंतर ते म्हणून निर्णय वेदमंत्रातून
पण तपशिलात सांगितलेलं आहे. सगळीकडे हा विषय मांडला गेलेला आहे. आणि पूर्णपणे ठाम असलेली जी ब्रह्मसूत्र आहेत, त्या ब्रह्मसूत्रांच्या पदामध्ये पण सांगितलंय. म्हणजे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचा विषय कुठे कुठे येऊन गेलेला आहे ते भगवंत सांगतायत. ते त्यात आहे, पण मी पण तुला पुन्हा सांगतोय असं त्यांना म्हणायचंय. पुढच्या श्लोकात ते म्हणतायत, महाभूतानहंकारो बुद्धिरव्यक्तमेव च इंद्रियाणी दशैकंच पंचचेंद्रिय गोचराः. पुन्हा सांगितलं 5 महाभूत आहेत, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. अहंकार, बुद्धी आणि मूळ प्रकृती हे भगवंताची. नंतर 10 इंद्रिय आहेत, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि एक मन. काही ठिकाणी मनाला पण इंद्रिय म्हणलेलं आहे. आणि मग 5 जे ज्ञानेंद्रिय आहेत त्यांचे विषय आहेत. कानाचा विषय शब्द आहे, त्वचेचा स्पर्श आहे, डोळ्याचा रूप आहे, आणि जिभेचा रस आहे, आणि गंध आहे नाकाचा. हे सगळे विषय आहे. आणि या सगळ्याचा पुढच्या श्लोकाशी पण संदर्भ आहे, म्हणून मग तो पण घेऊया आपण, कारण इथं वाक्य संपलेलं नाही अजून. 5व्या श्लोकात 6व्या श्लोकात त्यांनी मांडलेलं आहे, इच्छा द्वेषः सुखम दुःखम संघातश्चेतना धृती एतत् क्षेत्रम समासेन सविकारम उदारुतम. चेतना म्हणजे चितीशक्ती, किंवा शरीर चालवण्याकरता लागते ती सगळी चितीशक्तीच आहे. म्हणजे त्याच्यामध्ये भावना म्हटल्यात की इच्छा मनात येणारी, द्वेष, सुख, दुःख, नंतर स्थूल देह सुद्धा, त्याच्या मागे असलेली चेतना शक्ती, आणि धृती म्हणजे धाडस, सगळं काही काही कारण निर्णय घेण्याची क्षमता. या सगळ्या विकारांमधनं हे सगळे विकार आहेत. विकार म्हणजे काय? बदल. विकार म्हणजे विकृती असा अर्थ नाहीये. नेहमीपेक्षा बदल आहे त्याला विकार म्हटलंय त्यांनी. तेव्हा हे सगळ्या विकार असत, हे सगळं क्षेत्र आहे, हे थोडक्यात सांगितलं गेलेलं आहे. म्हणजे या 2 श्लोकांमध्ये सगळं वर्णन केलं. म्हणजे महाभूत, अहंकार, बुद्धी, सगळं पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, त्यांचे सगळे विषय, आणि मग त्याला जोडून पुन्हा त्यांनी इच्छा, द्वेष, सुख, दुःख, देह, प्रत्यक्ष देह, शरीर सुद्धा, त्याच्या मागे असलेली प्रेरणा, हे सगळ्याचा विचार करून हे सगळे विकार आहेत. काहीतरी बदल आहे म्हणजे याच्यात, म्हणून विकार म्हटलं त्यांना. याचे विकार असेल हे सगळं क्षेत्र सांगितलं गेलेलं आहे. कारण क्षेत्र म्हणजे शरीर आहे, पण शरीरामध्ये हे सगळ्या गोष्टी आहेत ना. मन सुद्धा शरीरामध्येच आहे. त्यामुळे शरीराला क्षेत्र म्हटलं, ते सुरुवातीला स्पष्ट केलं त्यांनी. पण या क्षेत्रामध्ये या सगळ्या गोष्टी आहेत असं त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे त्यांनी. आणि ह्याच्या मागे असलेली प्रेरणा, जी चित शक्ती म्हणजे चेतना, ही शक्ती आहे. ती जो शरीराच्या मागे आहे, चेतना आहे म्हणून ते शरीर आहे. चेतना नसली की शरीर संपलं. शरीर शरीर म्हणून राहत नाही, ते पंचमहाभूतामध्ये विलीन होतं. त्यामुळे या सगळ्या गोष्टी एकत्र करून त्याला क्षेत्र म्हणतात, असं भगवंत या ठिकाणी म्हणतात. हे सगळं सांगितलेलं आहे, हे पण त्यांनी सांगितलेलं आहे. 7वा श्लोक आहे, अमानित्वम अदंबित्वम अहिंसा क्षांतिरार्जवम आचार्योपासनम शौचम स्थैर्यम आत्मविनिग्रह. भगवंत गुणांचं वर्णन करतात, ते ज्ञानी माणसाच्या सगळ्या गुणांचं. हे ज्ञान ज्याला म्हणतात, त्या ज्ञानाचं अस्तित्व म्हणजे हे सगळे गुण आहेत. तर अमानित्वम पहिला गुण सांगितलं, म्हणजे अंतःकरणामध्ये मान सन्मान या भावना नसतात. अमानित्वम, मान आणि सन्मान भावनाच नाहीत अंतःकरणामध्ये, आणि तो कुठल्याही मानाची पण अपेक्षा ठेवत नाही. हे पुन्हा स्थितप्रज्ञाच्या लक्षणात आलं, लक्षात घ्या, सगळं तेच आहेत. अदंबित्वम, दंभ म्हणजे ढोंग. ढोंग म्हणजे काय? जे आपल्याकडे नाही गुण ते दाखवायचे, त्याला म्हणायचं ढोंग. आणि अदंबित्वम, तो असं ढोंग करत नाही. आपल्याकडे नसलेले गुण दाखवायचा प्रयत्न करणं म्हणजे ढोंग ते करत नाही, असा तो आहे. अहिंसा, त्याच्यावर पण पतंजलीने तर खूप सांगितलेलं आहे. काया वाच्या माने करून पाहिजे, म्हणजे अनुसार नुसतीच शरीराची नाही, शरीराने, वाणीने आणि मनाने हिंसा करायची नाही. आणि कोणाला दुखवायचं नाही. हिंसा करणं म्हणजे काय? कोणाला तरी दुखवणं म्हणजे हिंसा करणं आहे.
आणि कृतकारिता अनुमोदित असं पतंजलीने सांगितलं होतं बघा. म्हणजे आपण स्वतः हिंसा केली तरी ते चुकीचं आहे, दुसऱ्याकडनं करवली तरी चुकीचं आहे, अनुमोदन दिलं तरी चुकीचं आहे. तुम्ही अनुमोदन दिलं तरी तुम्ही हिंसा केली असं होणार आहे. इतक्या टोकाची अहिंसा मांडलेली आहे. पण अशी अहिंसा आहे त्या ज्ञानी माणसाकडे. शांती म्हणजे क्षमावृत्ती. म्हणजे आपल्याकडे सामर्थ्य आहे, पण दुसऱ्याला दंड नाही द्यायचा, त्याला क्षमा करणं म्हणतात. सामर्थ्यच नसेल तर मग क्षमेला काय अर्थच नसतो. तर आर्जव हे मनाचा आणि वाणीचा सरळपणा, नम्रता अशी त्याच्यामध्ये अपेक्षित आहे. आचार्योपासना, गुरुची उपासना, शौच म्हणजे पुन्हा शरीर मनाची अंतर्बाह्य शुद्धी. हे बघा, स्थैर्य म्हणजे अंतःकरणाची स्थिरता, की मनामध्ये चंचलता नाही काही. आणि आत्मबेनिग्रह म्हणजे मन, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय यावरचं नियंत्रण. हे सगळे गुण झालेत. अजून वाक्य पूर्ण झालेलं नाही. ते वाक्य पूर्ण 4 श्लोकानंतर होणार आहे. पुढच्या श्लोकात आणखीन ते पुढे काही गुण सांगितलेले आहेत. 8वा श्लोक आहे, इंद्रियार्थेषु वैराग्यम अनहंकार एवच जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. इंद्रियेषु वैराग्यम म्हणजे विरक्ती आहे सगळ्या इंद्रियांची, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय. याचा अर्थ असं की लौकिक आणि पारलौकिक भोगाची अपेक्षा नाही, की मला काहीतरी भोगायला पाहिजे, ज्या इंद्रियांना खाद्य द्यायला पाहिजे, ते ह्याची अपेक्षा नाही. म्हणून त्याला इंद्रियार्थेषु वैराग्य म्हटलेले. अनहंकार म्हणजे अहंकाराचा अभाव, मीपणा नाही. आणखी नाही म्हटलं की जन्म, मृत्यू, वृद्धत्व आणि रोग हे सगळ्या ज्या गोष्टी, याच्यामध्ये दुःख आणि दोषांचा वारंवार विचार करणे. म्हणजे ह्याच्यामध्ये दुःख आहे, दोष आहे, हे लक्षात आलं पाहिजे जन्मामध्ये सुद्धा, जन्मात, मृत्यूमध्ये, वृद्धत्व आणि रोगामध्ये. आणि ते विचार केल्यामुळे मग काय होतं, त्यापासून अलिप्त ठेवता येत आपल्याला. अरे असं त्रासदायक आहे का, मग नको आपल्याला. विचारच नाही केला तर मग ते सगळं अनुभवावं लागतं. म्हणून भगवंताने तेच म्हटलं की विचार नाही करायचा, वारंवार विचार करायचा, म्हणजे मग स्वतःला त्यातनं अलिप्त ठेवता येतं. आणखीन हे पुष्कळ आहेत, त्यामुळे ते आपण नंतर बघणार. आज थांबू इथेच आपण. हरि ओम.